नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। सुरुवात करूयात उत्तर प्रदेशातल्या प्रकरणानं। हाथरस इथे सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचं समोर आलं। या धक्काबुक्कीच्या दरम्यान राहुल गांधी रस्त्यावर कोसळले। संध्याकाळी यानंतर त्यांना अटक करण्यात आली, पण संध्याकाळी उशिरा त्यांची सुटकाही करण्यात आली। धक्काबुक्कीच्या वेळेला राहुल गांधी यांची कॉलर पकडण्याचा प्रयत्न झाला आणि यानंतरच्या धक्काबुक्कीत ते खालती पडले। दरम्यान राहुल गांधी मी पीडित कुटुंबियांची भेट घेतल्याशिवाय जाणार नसल्याचं सांगत होते। यावेळेला सुरू असलेल्या गदारोळात ये देखो आज का हिंदुस्थान असं ते समाज माध्यमांना सांगत होते। हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। भाजपचा नारा बेटी बचाव नाही तर तथ्य छुपाव सत्ता बचाव असा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली। उत्तर प्रदेशमधल्या जंगलराजमध्ये मुलींवर अत्याचार सुरूच असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली। पीडितेच्या नातेवाईकांकडून मृतदेह जबरदस्तीनं घेऊन अंत्यसंस्कार करण्याचे आदेश कोणी दिले होते असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला। हाथरसमधल्या निर्भयाची हत्या ही उत्तर प्रदेशच्या निर्दयी सरकार आणि त्यांच्या प्रशासनानं केली आहे अशा शब्दात सोनिया गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली। हाथरसमध्ये पीडितेसोबत जे घडलं ते आपल्या समाजासाठी कलंक असल्याचं सुद्धा सोनिया गांधी म्हणाले। बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सुद्धा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात योगी सरकार सपशेल अपयशी ठरलंय। मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी टीका मायावतींनी केली। योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या योगी स्थानी म्हणजेच गोरखनाथ मठमध्ये पाठवावं असंही त्यांचं म्हणणं होतं। तिकडे हाथरसमधल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा म्हणून समाजवादी पक्षाचे नेते आक्रमक झाले। यावेळेला कार्यकर्त्यांनी हाथरसच्या रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला। बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली। उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना दिलेल्या वागणुकीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र निषेध केला असून संताप व्यक्त केला। राहुल गांधी यांच्यासोबतचा प्रकार अत्यंत निंदनीय असून उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवली असंही शरद पवार म्हणाले। उत्तर प्रदेश पोलिसांचा स्वतःचा एक कायदा आहे, त्यावर देशाचा कायदा सुद्धा लागू होत नाही। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोन नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, यामध्ये चूक काय असा प्रश्न विचारत देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला असून ही घटना पाशवी असल्याचं म्हटलंय। त्यासोबतच महाराष्ट्रात काही झालं तरी स्वतःला देशाचा आवाज घोषित करून अर्वाच्य पद्धतीनं ओरडणारे आज गप्प का आहेत असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांनाही जाब विचारला। राज्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे। हाथरस प्रकरणी राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की लोकशाहीचा गळा घोटणारी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली। मी गेल्या काही महिन्यांपासून योगी आदित्यनाथ यांना दुसऱ्यांचा सल्ला देताना पाहिलंय। त्यांनी स्वतःच्या राज्याची काळजी घ्यावी, तिथल्या जंगलराजच्या विरोधात कठोर कारवाई करावी असा सल्ला देशमुख यांनी त्यांना दिला। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज सुरू असून इथे लोकशाहीचा खून झाला आहे, तर महिलांवरील अत्याचार थांबवा नाहीतर जिवंतपणी जाळण्यात येतं, हा मानवतेला काळीमा फासणारा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं। हाथरसच्या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथे यावल रोडवर गांधी पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला। अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्वरित फाशी द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या चुकीच्या वागणुकीच्या निषेधार्थ सोलापुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेधही नोंदवला। काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा चंद्रपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला। स्थानिक गांधी चौकामध्ये जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली। स्वतः पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर आणि शेकडो काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि नंतर त्यांना अटकही केली। या प्रकरणी चोपडा इथे सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी चोपडा यावल बऱ्हाणपूर रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ योगी हॉटेल समोर काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं। तसंच यावेळेला पुतळा सुद्धा जाळण्यात आला। उत्तर प्रदेशातल्या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा काँग्रेस समितीकडून स्थानिक पाटली चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली। यावेळेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। उत्तर प्रदेशमधील हाथरस इथे बलात्कार पीडितेच्या घरच्यांना भेटायला जात असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत पोलिसांनी केलेली धक्काबुक्की आणि यानंतरची अटक याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलनं करण्यात येत आहेत। परभणी इथे काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी यांना अटक झाली, याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्याकडून धक्काबुक्की झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले। अकोल्यात सुद्धा आंदोलन झालं। अकोल्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाशिम बायपास चौकात रास्ता रोको केला। दरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि एकाच पोलीस व्हॅनमध्ये डांबलं। यावेळेला फिजिकल डिस्टन्सिंगचा स्वाभाविकपणे फज्जा उडाला। आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज रस्त्यावर उतरत असताना आता धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा जोर धरू लागली। अकोल्यातल्या धनगर समाज सकल युवकांच्या वतीनं धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। तिकडे राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध पुण्यामध्येही करण्यात आला। काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो जाळून आपला संताप व्यक्त केला। जंगली महाराज रस्त्यावर आणि लक्ष्मीबाई चौक इथे हे आंदोलन करण्यात आले। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेणबत्ती आणि मशाल मोर्चा काढून उत्तर प्रदेशातल्या तरुण मुलीच्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळेला महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं यात सहभागी झाल्या होत्या। राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा सुद्धा यावेळेला निषेध करण्यात आला। योगी सरकारनं राजीनामा द्यावा, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली। उल्हासनगर शहरामध्ये राहणारे पीडितेचे मोठे काका, चुलत भाऊ आणि अखिल भारतीय नवयुवक वाल्मिकी संघाच्या वतीनं उल्हासनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। योगी सरकारनं पीडितेच्या कुटुंबियाला 25 लाखांची मदत जाहीर केली। त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली, आम्ही आदित्यनाथ यांना 50 लाख रुपये देतो, त्यांनी खुर्ची सोडावी असं पीडितेचे काका म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आत्महत्यांचं सत्र सुरू होणार की काय अशी भीती व्यक्त केली जाते। बीड तालुक्यातल्या केतुरा गावच्या 18 वर्षांच्या विवेक रहाडे यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। नीट परीक्षेत कमी मार्क मिळाले, आरक्षण असतं तर नंबर लागला असता। आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आता सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं म्हटलं। एवढंच नाही तर मराठा नेत्यांनी आता जागं व्हावं आणि मराठा आरक्षणासाठी लढावं। महाराष्ट्र सरकारनं हस्तक्षेप करत हा मुद्दा सोडवावा अशी पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून मागणी केली। पार्थ पवार यांनी दिल्लीमध्ये याचिका दाखल केली आणि प्रत्येक जण मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करतोय। यात विरोधी पक्ष किंवा सरकार विरोधी भूमिका म्हणणं हा तर्क चुकीचा आहे असं जयंत पाटील म्हणाले। राज्य सरकारच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी नमूद केलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलंय। पूर्ण ताकदीनिशी सरकार न्यायालयात आपली भूमिका मांडतंय असं म्हटलंय जयंत पाटील यांनी। तसंच निराश होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी युवकांना केलं आहे। पार्थ पवार यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही असं राष्ट्रवादीच्या खासदार आणि पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना महाआघाडी सरकारची आहे अशीच भावना पार्थ पवार यांनी सुद्धा व्यक्त केली। त्यामध्ये ही भावना व्यक्त करणारं त्यांनी ट्विट केलं, यात वावगं काय असा प्रश्न उपस्थित केलाय काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी। महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणाबद्दल आक्रमक भूमिका घेत पुढे यायला हवं, कारण पार्थ पवार यांच्या मागणीला महाविकास आघाडी सरकार लक्ष देणार नाही असं ट्विट राम कदम यांनी केलं। बीड जिल्ह्यातील रहाडे इथे तरुणाने केलेली आत्महत्या महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेचा बळी आहे अशी प्रतिक्रिया आमदार विनायक मेटे यांनी दिली। आरक्षणामुळे शिक्षणापासून वंचित राहावं लागल्यानं या तरुणाला नैराश्य आलं होतं आणि त्यातच त्यानं आत्महत्या केली असं मेटे यांनी नमूद केलं। मराठा आरक्षणासाठी तरुणांना आत्महत्या करणं हे अतिशय दुर्दैवी आहे। आता तरी राज्य सरकारनं मराठा आरक्षण गांभीर्यानं घ्यावं आणि आरक्षण टिकावं यासाठी थेट शरद पवार यांनी हस्तक्षेप करावा असं मत खासदार
डॉक्टर भागवत कराळे यांनी व्यक्त केला. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासाठी लढण्याची तयारी दाखवली. मात्र न्यायालयामध्ये इंटरव्हेन्शन कुठल्याही व्यक्ती आणि संस्थांनी करण्यापेक्षा राज्य सरकारनं करावं. तसंच इतरांनी व्यक्ती आणि इतर संस्थांनी राज्य सरकारला पूरक भूमिका घ्यावी, हीच मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे नेते राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केली. बीड जिल्ह्यातील मराठा तरुणाच्या आत्महत्येमुळे सरकार हादरलं. यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक समन्वयकांवर आता पोलिसांची नजर आहे. औरंगाबादमध्ये रमेश केरे पाटील यांच्या घरावर पोलिसांनी नजर ठेवली. पहाटेपासून पोलीस केरे पाटील यांच्या घरासमोर तैनात आहेत. आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत MPSC परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा समाजाचे एक नेते आबा पाटील यांनी केली आहे. सरकारनं 5 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा 6 तारखेला आम्ही मातोश्रीसमोर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून बीडमध्ये काल तरुणाची आत्महत्या झाली. याचे पडसाद राज्यभरात उमटू लागले. परभणी जिल्ह्यातही सरकारच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. या घटनेमुळे सरकारचा निषेध करत मराठा संघटना आता रस्त्यावर उतरले. आता काही कोरोनाच्या अपडेट्स. देशामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 86,821 नवे रुग्ण सापडले, तर 1,181 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 63,12,585 वर पोहोचली, तर 52,73,202 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यामध्ये 16,476 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर राज्यात 16,104 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर राज्यात आज कोरोनामुळे 394 जणांचा मृत्यू झाला. कोरोना प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला असून त्यात जवळपास 4% वाढ होते आहे. असं असलं तरी हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही, असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एक पत्र लिहिलं. मुंबई महानगरपालिकेनं दुसरा सिरो सर्व्हे केला आहे. या सर्वेक्षणात दाटीवाटीच्या भागात अधिक अँटीबॉडीज सापडल्याचं समोर आलं आहे, तर झोपडपट्टी भागात चांगली प्रतिकारशक्ती असल्याचंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरुवात केलं आहे. गेले काही दिवस राज्यात अकृषिक विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन सुरू झालं. या आंदोलनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षांचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. कोविडनं मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्याकडून अंत्यसंस्कार करण्यासाठी हजारो रुपये लाटण्याचा संतापजनक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला. उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीमध्ये व्यवस्था पाहणाऱ्या संस्थाच ही लूट करत असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. गेल्या आठवड्याभरापासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर महापालिका आणि पोलीस यांच्याकडून संयुक्त कारवाई केली जाते. तसंच कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मास्कच्या शिवाय फिरणाऱ्या लोकांवर आता कठोर कारवाईला सुरुवात झाली. या सगळ्यांना दंड आकारण्यात येतो. मनमाडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसते. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देवळा शहरामध्ये 7 दिवसांच्या करता जनता कर्फ्यू लावण्यात आला. यावेळेला अत्यावश्यक सेवेतली दुकानं फक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या 3 दिवसांपासून जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचा संप सुरू आहे. यवतमाळमध्ये आता या संपामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेले डॉक्टर, कंत्राटी डॉक्टर आणि तंत्रज्ञांनी सुद्धा सहभाग घेतल्यानं कोविड केअरमधील कामकाज प्रभावित झालंय. कोरोना चाचणी सध्या पूर्णपणे थांबली आहे. यवतमाळ जिल्ह्यात यामुळे चिंता व्यक्त करण्यात येते. पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्यानं घट होते. त्यामुळे महापालिकेनं उभारलेल्या कोविड सेंटरपैकी तब्बल 5 कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. अमरावतीमधल्या मोर्शी तालुक्यामध्ये अंगणवाडीमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं समोर आलं. याची तक्रार माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली होती. दरम्यान या बालकाच्या पित्यानं चक्क राज्य महिला आणि बालकल्याण मंत्री, सचिव तसंच पुरवठादार या सगळ्यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. पावसाच्या तडाख्यानं पिकांचं झालेलं नुकसान आणि आठवडा उलटला तरी पंचनाम्यासाठी शासकीय यंत्रणा बांधावर पोहोचत नसल्यानं बळीराजा अधिक तब्बल झाला आहे. तसंच तो संतापही व्यक्त करतोय. यामुळे नंदुरबारमधील शेतकरी आता थेट लोकप्रतिनिधींना शिव्यांची लाखोली वाहत असून झोपेचं सोंग घेतलेल्या यंत्रणेला जाग कधी येणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे, नुकसान झालंय. मात्र अजून कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शासनानं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीने वाशिमच्या तहसील कार्यालय इथे धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं. अंबड तालुक्यातील वडीगोद्री इथे जायकवाडी डाव्या कालव्याच्या भिंतीला तडे गेले असून भिंत आतील बाजूस खचून सुमारे 50 फूट लांबीची भेग पडल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चंद्रपूर शहर मनपानं विलगीकरण केंद्रामध्ये भोजन कंत्राटासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारानं मनपाची 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे. स्वस्त कंत्राट डावलून अधिकाऱ्यांनी चढ्या दराच्या कंत्राटदाराला कंत्राट दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. महापौरांनी याबद्दल चौकशी करू अशी घोषणा केली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आकाश हॉटेलवरच्या परिसरात एक गोळीबाराची घटना घडली. लूट प्रकरणी अद्याप 3 आरोपींना पोलिसांनी बोईसरमधून अटक केली. महामार्गावरील धुंदलवाडी आंबोली इथे हॉटेल आकाश इथे बुधवारी रात्री घटना घडली. या 3 अज्ञातांनी हॉटेलवर पाळत ठेवून बंदुकीचा धाक दाखवून 1 लाख रुपयांच्या वर सामान लुटलं. राज्यातील कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा आणि इतर मागण्यांसाठी 24 तारखेपासून लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आलं. यामुळे नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. मीरा भाईंदर आणि वसई विरारच्या पोलीस आयुक्तालयात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. या आयुक्तालयात पहिल्यांदा पोलीस आयुक्त म्हणून सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारला. सध्या 13 पोलीस स्टेशन दाते यांच्या अखत्यारीत असली तरी 7 नव्या पोलीस स्टेशनची सुद्धा निर्मिती केली जाते. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी नगर परिषदेत चमत्कारिकरित्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. कुंडलवाडी नगर परिषदेत शिवसेनेचे सर्वात कमी सदस्य असतानाही नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुरेखा जिट्टेवार विजयी झालेत, तर नगर परिषदेत भाजपचं बहुमत होतं. दौंडच्या भीमा नदी पात्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून वाळू माफियांनी हायड्रोलिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू केला होता. आता नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या महसूल पथकानं दौंड तालुक्यातल्या शिरापूर हद्दीत खुलेआम सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या 13 यांत्रिक हायड्रोलिक बोटी उद्ध्वस्त केलेत. दौंडच्या पूर्व भागातील शिरापूर, मैठण, राजेगाव, वाटलूज, नायगाव या गावांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये कुंभारी इथे गावकऱ्यांनी एका अज्ञात तरुणाला चांगला चोप दिला. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचं कळतं. शेळ्या चोरणारी टोळी आली अशी अफवा गावामध्ये पसरली होती. रात्रीच्या अंधारात हा अज्ञात तरुण गावातल्या काही लोकांना काहीतरी शोधत असताना आढळला. कोरोनामुळे गेल्या 6 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड पर्यटनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र पर्यटकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आजपासून पन्हाळा पर्यटकांच्या करता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. तब्बल 6 महिन्यानंतर ताडोबा पर्यटकांसाठी खुला होणार असून 18 मार्चपासून ताडोबा बंद होतं. मात्र कोविडचा अटकाव करण्यासाठी काही नियम, अटी, शर्ती या मात्र सगळ्यांना बंधनकारक असतील. उस्मानाबादमध्ये 15 दिवसांपासून समाधानकारकरित्या पाऊस झाला नसल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून कोरडी असणारी धरणं आणि तलाव भरायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यावरील पाणी महाल इथे प्रेक्षणीय स्थळ आहे. नर्मादी धबधबा इथे आहे आणि हा आता ओसंडून वाहू लागला आहे. स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. देशातील तेल निर्मिती क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात BPCLच्या खाजगीकरणासाठी इच्छुक गुंतवणूकदारांना बोली लावण्यासाठी आणखी 1.5 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी सरकारनं देऊ केला आहे. या प्रक्रियेला 5व्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता अंतिम तारीख 16 नोव्हेंबर अशी ठरवण्यात आली. एअर इंडिया वनच्या दोन्ही VVIP विमानांपैकी पहिलं विमान भारतात दाखल झालं. हे विमान खास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांसाठीच वापरलं जाणार आहे.
येत्या शनिवारपासून बिग बॉसचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येतं. या पर्वामध्ये राधेमा सगळ्यांचं लक्ष वेधून तिनं घेतलं आहे. राधेमा ही सर्वाधिक महागडी स्पर्धक असल्याचं बोललं जातं आहे. बिग बॉसच्या घरामध्ये राहण्यासाठी राधेमाला प्रत्येक आठवड्याकरता 25 लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मिळते. बिग बॉस सुरू होण्याआधीच राधेमा सर्वाधिक चर्चेत राहणारी स्पर्धक बनली आहे. अभिनेत्री मलायका अरोरा आता कोरोनामुक्त झाली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर मलायका घराबाहेर पडली. मलायका हेअर स्पा घेण्यासाठी घराबाहेर पडल्याचं सांगितलं गेलं. मलायकाच्या या कृतीमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलंय. दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या पत्नीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत CBD ऑइल अधिकृत करण्याची मागणी केली आहे. यावेळेला इरफानच्या पत्नीनं लंडनच्या हॉस्पिटलचा एक फोटोही शेअर केला आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी CBD ऑइलचा वापर केला जात असल्याची माहिती तिनं दिली आहे. कोरोना काळामध्ये अनेकांच्या मदतीसाठी धावलेल्या सोनू सूदला एका विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. सोनूला SDG स्पेशल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड बहाल करण्यात आला आहे. यानंतर प्रियांका चोप्रानं सोनूचं अभिनंदन केलं. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचं न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. पण एक महत्त्वाची आठवण, मास्क बांधा, हात वारंवार धुवा आणि कोरोनाला दूर ठेवा.